कोणाला घेऊन मौसम अगर सुन रहा होगा तो अच्छी तरह से सुन, ये तेरा अपना का पाकिस्तान नहीं है, ये मेरे महादेव का हिंदुस्तान है, हिंदुस्तान का कोई डर में आपको रहने की जरूरत नहीं है। सरकार का प्रतिनिधि बन के मैं यहाँ आया हूँ, इसके बाद मैं जाने के बाद अगर एक भी कोई घटना इधर हुई तो वापिस 2 घंटे में इथे जाणे इधर वापिस आएगा। काही विचार करा, घरामध्ये आपण कुत्र्यांना पाळतो चांगली गोष्ट आहे, पण 1-2 डुक्कर पाळले तर काही चुकीचं नाही। मैं आरिफ खान, वॉइस ऑफ हिंदुस्तान में आप सभी का स्वागत है। मीरा रोड की जेपी इंफ्रा सोसाइटी विवादों में है। क्यों विवादों में, आपको बताते चलूं। पहले बकरा ईद, पिछले वर्ष बकरा ईद का त्योहार था, उसी दौरान कुछ विवाद हो गया कि जेपी इंफ्रा सोसाइटी में बकरा ले जाने को लेकर कुछ विवाद था, और उसके बाद काफी लोग जो मुस्लिम समाज के लोग हैं उन्होंने कई जगह पत्र व्यवहार किए थे, पुलिस कमिश्नर को लेटर वगैरह भी दिया था और कई राजनीतिक दलों को लेटर भी दिया गया था, पत्र व्यवहार भी किया गया था। अब वापस 1 अक्टूबर के दिन जेपी इंफ्रा सोसाइटी में गरबा खेल रहे थे, उसी दौरान अंडा आ जाता है। बताया जा रहा है कि अन्य आरोप लगाए जाते हैं कि मोहसिन शेख जो है, जो वहां का रहवासी है, पहले भी मोहसिन शेख पे आरोप लगाए गए। हिंदू संगठन वहां के लोगों का ऐसा कहना है कि ये मोहसिन शेख ने अंडा फेंका है। मोहसिन शेख का कहना है कि मेरे घर की जो विंडो है वहां पे मॉस्किटो नेट लगाया गया है। मॉस्किटो नेट मतलब मॉस्किटो जाली होती है, वहां पर एक पत्थर भी नहीं फेंक सकते, तो अंडा किस तरीके से फेंकेंगे, ऐसा मोहसिन शेख का कहना है। इस मामले को लेकर कई राजनीतिक दल, कई हिंदू संगठन के लोग वहां पर आए थे। पहले आपको बता चलूं, क्रिट सुमैया, भाजपा के पोस्टर बॉय डेफू, नितेश राणे, ये आज 4 अक्टूबर को वहां पर आए और वहां पर आने कई विवाद भरे भाषण दिए, मोहसिन शेख को लेकर आपत्तिजनक बातें की और बता रहे कि इनके अब्बू का पाकिस्तान नहीं है, ये हमारे महादेव का हिंदुस्तान है, ऐसा बोलकर कई सारे मोहसिन शेख पर आपत्तिजनक बातें की, गाली भी दी गई है, वो भी हम आपको दिखाएंगे। नितेश राणे का कहना है कि ये हिंदुत्व की सरकार है। आपको मैं बता चलूं, नितेश राणे को सबसे बड़ा सवाल यह है कि आप जो सरकार बनाए, भाजपा की जो सरकार है, इस भाजपा की सरकार में क्या मुस्लिम संगठन के लोगों ने क्या वोट नहीं दिए थे? भी वोट दिए थे, जब भी आप जाकर इतने बड़े मिनिस्टर मंत्री बन चुके हो। नितेश राणे साहब, आपको भी मुसलमान समाज के लोगों ने भी वोट दिया था, तो मुस्लिम समाज के लोगों को क्यों आप इतना बोलते हो? ऐसे कई अन्य सवाल नितेश राणे पे उछल रहे हैं और नितेश राणे ने क्या पूरा मामला बताया, किस तरीके से वहां खड़े रहकर विवादित भाषण दिया है जेपी इंफ्रा सोसाइटी में, देखिए आप इस वीडियो में। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, हर हर महादेव, महादेव, जोरदार मौलवी का आवाज चला मिलता है। उपस्थित असलेले माझे सगळे हिंदू बंधू भगिनींनो आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो, जे मी आज इथे आपल्या सोसायटीमध्ये आलेलो आहे, तुमच्या इथले काही लोकांना गजनीचा रोग झालेला आहे, गजनीचा। अरे मोबाईल हे जिहादी विसरले आहे ते जिथे ते राहत आहे, जिथे आपली सोसायटी आहे, ते हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र। आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग सगळ्या जणांना बोललं जाणार, हे तरी लक्षात ठेवावा। आपल्या बाल्कनीतून मला ऐकत असेल, भाई तुम्हारा मूवी नाही आला, लपून छपून इथे पण कोण आले असतील त्यांचे, त्या सगळ्या पार्ट्यांना मी सांगेन, परत इकडे कुठलाही हिंदूला जर कोणी त्रास दिला तर मग इथे जो थायटॉइड होईल, कोणाला सहन होणार नाही।
ही महादेवाची भूमी आहे, लक्षात ठेवा. महादेवाची इथं फक्त आई लोक महादेवच करणार. आणि हे जे राज्य सरकार आहे, हिंदूंचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा. हिंदूंच्या मतांवर, हिंदूंच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय, लक्षात ठेवा. म्हणून कुठलाही हिंदूने कुठलाही त्रास सहन करावा नाही. तो दोषी नसेल तर त्याने ऐकून घ्यावं. मौसिम अगर सुन रहा होगा तो अच्छी तरह से सुन. ये तेरा अफ्फा का पाकिस्तान नहीं है. ये मेरे महादेव का हिंदुस्तान है, हिंदुस्तान. और वहां पे मेरे किसी भी हिंदू समाज को कोई भी मेरे बहनों की तरफ कोई भी गंदी नजर से इन लोग में से देखेगा ना, तो फिर तीसरी आंख खोलनी हमको भी आती है, याद रखो. फिर कोई शुक्रवार को मदद करने नहीं आएगा तुम लोग. हमारी सरकार ये हिंदुओं की सरकार है. ऐसा हालत करेंगे ना कि शुक्रवार को गैस सिलेंडर भी ऊपर नहीं आएगा. आणि नाही जे पण आमच्या पोलीस खात्याचे प्रतिनिधी जे उभे आहेत, आमच्या देवाभाऊचं सरकार आहे, लक्षात ठेवा. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खातं आहे. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने अगर त्यांचं नाव खराब केलं ना तर आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही मंत्रालयामध्ये बसतोय, सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन जातोय. काही जे मोजके अधिकारी जे पोलीस डिपार्टमेंटचं नाव जे खराब करतायत ना, धमक्या काय देतायत, मेसेज काय पाठवताय, सगळी माहिती आता माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे माहिती आहे ना, तुम्हाला खूप भारी पडेल, लक्षात ठेवा. खूप भारी. आमचं सरकार असताना, या हिंदुत्वादी सरकार असताना कुठलाही हिंदूला असुरक्षित वाटता कामा नये, हे पहिलं कुठेतरी नोंद करून ठेवा. तुम्हालाही सगळ्या जणांना, माझ्या हिंदू समाजाला सांगेल, या कुठलाही जिहादर नाही तो वळवळ करून देऊ नका. हे हा तुमचा देश आहे, ही माती तुमची आहे. हे का पाकिस्तान आणि इस्लामाबाद आणि कराची नाही आहे. आता मलाही बघून द्या, याच्यानंतर काय वळवळ करतात. कुठल्या नेत्याला इकडे घेऊन येतो तो अब्बू डब्बू कोणा सगळ्यांची औषधं आहेत आमच्याकडे. मग इथे बसून माझ्या कुठल्याही हिंदू समाजाला कोणालाही अगर वाकड्या नजरेने बघितलं, किसी को भी अगर गंदी नजर से तुम लोग देखेंगे, जिधर से भी मेरे को अभी सुन रहेंगे ना, याद रखना, वापिस मस्ती करोगे ना तो बहुत तकलीफ होने वाली है. फिर शुक्रवार को इतना याद रखना. हम लोग किसी के रास्ते में आते नहीं, और कोई रास्ते में आता ना तो उसको छोड़ते भी नहीं, समझ के आपको. म्हणून आपल्या सगळ्या विश्वास देतो. सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सगळी माहिती दिली आहे. काही जे मोजके जे पोलीस अधिकारी आहेत, जे इथं मस्ती करतात, त्यांची नावं सकट, फोटो सकट दिलेला आहे. कुठलाही माझ्या हिंदू माता भगिनींकडे या लव जिहादच्या नावाने कोण वाकड्या नजरेने बघितलं ना, तो परत कधी लव करण्याच्या हालतमध्ये तुम्हाला ठेवणार नाही.
लेके आए उसको वो नीतीश राणे आया इधर म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो कुठल्याही दहशतीत राहू नका कोई डर में आपको रहने की जरूरत नहीं है सरकार का प्रतिनिधि बन के मैं इधर आया हूँ इसके बाद मैं जाने के बाद अगर एक भी कोई घटना इधर हुई तो वापिस 2 घंटे में नीतीश राणे इधर वापिस आएगा और अगली बार अकेला नहीं आएगा ये लगता है याद रखना अकेला नहीं आऊंगा तो इसलिए आप सभी को पहले से धन्यवाद दूंगा कि आप बहुत बड़ी ताकत से इधर आए मेरा आप लोगों ने स्वागत किया तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून धन्यवाद देतो हा तुमचा हिंदू राष्ट्र आहे हा कधी विसरू नका इथे भगवान फडकणार इथे हिरव्याची वळवळ चालणार नाही इथे जिहाद्यांची वळवळ चालणार नाही पण त्यांना कसा ठेचायचंय ना आम्हाला सगळ्यांना गोष्टी माहिती आहे म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो तुम्हाला एकच सांगतो आम्ही सगळेजण ताकदीने मुख्यमंत्री पासून सरकार म्हणून तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवा प्रत्येक हिंदू सण मग नवरात्र असो दिवाळी असो गणेश चतुर्थी प्रत्येक सण हे गाजा वाजातच जोरात झाला पाहिजे हे लक्षात ठेवा पुढच्या येणारी वरा जयंती अशी साजरा करा सगळ्याच्या सगळ्यात पाळायला पाहिजे तुमच्या सोसायटीकडून म्हणून कधी कधी आई विचार करा घरामध्ये आपण कुत्र्यांना पाळतो चांगली गोष्ट आहे पण 1-2 डुक्कर पाळले तर काही चुकीचं नाही सगळे विषय सुटतील त्याच्यानंतर प्रयोग करून बघा आणि मला मेसेज करून सांगा अच्छी बात किया की नाही म्हणून परत एक